हॅलो. ज्या मैदानामध्ये गाड्या आहेत, ज्यांनी गाड्या आणलेल्या आहेत मैदानामध्ये, त्या सर्वांनी बाहेर घ्यायच्यात. टू व्हीलर मैदानामध्ये आणण्यासाठी परमिशन नाही आहे. कोणत्याही गाड्या मैदानात घेऊन यायचं नाही आहे. या मैदानात सुशोभीकरणासाठी आपण सर्व प्रयत्न करत आहोत आणि आपण सर्व दापोलीकर सुज्ञ आहोत. आपण याला सहकार्य करायचं आहे. आपलेच सर्व दापोलीकर या मैदानावर खेळतात, त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपली बाईक मैदानाच्या बाहेर लावा आणि तुम्ही स्पर्धेचा आस्वाद घ्या. सर्वांना विनंती आहे. काही लोक आवाज ऐकून सुद्धा गाडी लावून उभे आहेत. तुम्ही सुज्ञ नागरिक आहात, तुम्हाला समजत असेल, आवाज येत असेल तर तुम्ही कृपा करून गाडी बाहेर घ्यायची आहे. कृपया सर्वांना विनंती आहे की गाडी बाहेर लावा आणि तुम्ही या स्पर्धेचा आस्वाद घ्या. या स्पर्धेच्या निमित्तानं दिनेश कुमटेकर साहेब, वाईस शेख, सचिनजी तोडणकर साहेब, सन्माननीय आनंदजी पाटेक साहेब, आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो चेक. हा चला चला, ए बाळा गाडी काढ. समोर समोर देखील ज्या ऍक्टिव्हा तिकडे सफेद रंगाची जी ऍक्टिव्हा आहे ती देखील पार्किंग स्थळी पार्क करा. या मैदानाच्या संरक्षणासाठी आपण सर्वजण दापोलीकर नेहमीच सदैव कटिबद्ध असतो. तर आपणच याचं भान ठेवायला पाहिजे की आपली वाहनं आपण मैदानामध्ये पार्क करणार नाही, याची दक्षता आपण स्वतःहूनच घ्यायला पाहिजे. चला लगेचच या ठिकाणी मेगा फिनालेची लढत होते. टॉस जिंकलेला आहे दापोली फायटरच्या टीमने. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा घेतलेला निर्णय आणि फाटक डेव्हलपरचा संघ फिल्डिंग करण्यासाठी सज्ज होतोय. तर एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजून दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. बॉयज अँड जेंटलमॅन, दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 11 मेगा फिनालेचा सामना. आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मिस्टर अमय पालकर, तर आकाश सपकाळ ही जोडगोळी आपल्याला मैदानावरती पाहायला भेटेल. गेले 3 दिवस ज्या खेळाडूने तमाम दापोलीकरांना मंत्रमुग्ध केलं, ज्या खेळाडूच्या बॅटवरून सातत्यानं चौकार षटकारांचा पाऊस पडलाय, तो अमय पालकर स्ट्राईक वरती फलंदाजी करेल. तर गोलंदाजी मार्क वरती खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडून विवेक पवार गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. अमय पालकर स्ट्राईक वरती असताना पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण करतील, स्वतःचं खातं ओपन करण्यामध्ये ते यशस्वी ठरतायत. सन्माननीय वीरेंद्र लिंगावळे साहेब यांना देखील विनंती करतो की आपण पहिल्या लाईन मध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. अक्षय प्रतिष्ठान, मी सन्माननीय लिंगावळे साहेब आपल्याला देखील विनंती करतोय आपण पहिल्या रो मध्ये कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. महत्वाचा सामना या ठिकाणी नाणेफेकीचा कोल जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना दापोली फायटर संघ फलंदाजी मार्क वरती, आकाश सपकाळ स्ट्राईक वरती विवेक पवारच्या विरोधामध्ये. राऊंड विकेट गोलंदाजी यावेळेला सन्मानजनक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक अक्षय निवाते जोपर्यंत बॉल वरती येईल तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते. तर एकेरी धावेने दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं ओपन केलंय. डावखुरा खेळाडू अमय पालकर, ज्याने 3 दिवस या संपूर्ण स्पर्धेमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पडलाय. अंतिम सामन्यामध्ये देखील आपल्या संघाला जर अंतिम विजेतेपद पटकावून द्यायचं असेल तर अमय पालकरला पुन्हा एकदा एक मोठी मॅरेथॉन इनिंग या स्पर्धेमध्ये खेळणं गरजेचं असेल. तर विवेक पवार दुसरीकडे सातत्यानं पहिल्या षटकामध्ये समोरच्या एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतोय. राऊंड विकेट अमय पालकर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पहिली धाव वेगाने पूर्ण केली. संभवता दुसऱ्या धावेसाठी धावायचं होतं परंतु नाही, इथे आकाश सपकाळने नकार दिलाय. कारण ही महत्वाची विकेट आहे. पहिल्या विकेटसाठी एक मोठी पार्टनरशिप करण्याचा संकल्प दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती पाहायला भेटू शकेल.
दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 11चा अंतिम विजेता संघ कोण ठरणार? या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती कोणत्या टीमचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणार हे पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला समजणार. आणि त्याच क्रिकेटचा सोहळा आपण खरं तर 3 दिवस सर्वजण आजमावतोय. विवेक पवार याच्यावरती फार मोठी जबाबदारी असेल. पहिल्या ओव्हरमध्ये एखादी विकेट प्राप्त करून देण्याचा संकल्प असू शकेल. ओहो, आकाश सपकाळच्या विरोधामध्ये आकोट टप्प्याचा बॉल. यावेळेला शानदार झेल, यावेळेला शानदार झेल. या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल पकडला जातोय फाटक डेव्हलपरच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आकाश सपकाळला यावेळेला झेलचित केलंय. किशोर गुंदेकरने सर्वोत्तम झेल पकडलाय. स्वतःच्या डाव्या बाजूला वेगाने धावत बक्षीस झालंय. प्रसाद पाठक यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज, तर अनुप देशमुख यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. काय जबरदस्त झेल पकडलाय. स्वतःच्या डाव्या दिशेने एक मॅरेथॉन दौड आपल्याला पाहायला मिळाली. सर्वोत्तम झेल पकडलाय. अंतिम मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. राऊत काका यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज येते किशोर गुंदेकर साठी. वॉट अ कॅच. दापोलीकरा झेल विसरू शकत नाही. छोट्या उंचीचा खेळाडू होता. स्वतःच्या डाव्या दिशेने वेगाने धावत गेला. शेवटपर्यंत चेंडूवरची नजर मात्र ढळू दिली नाही. आणि आकाश सपकाळसारखा एक सर्वोत्तम फलंदाज त्याला बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलंय. व्हॉट अ कॅच. जबरदस्त कॅच तुम्ही पाहिले. विवेक पवार यावेळेला कॉन्फिडन्स वाढतोय पुन्हा एकदा त्याचा. राऊंड विकेट. पुन्हा एकदा विवेक पवारच्या विरोधामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न. नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. बंड्या शिर्के. बंड्या शिर्केला प्रमोट केलंय. याच्या अगोदर मागच्या मॅच मध्ये तुम्ही नंबर 3 वरती फहदला कदाचित पाहिलेला असेल, परंतु यावेळेला बंड्या शिर्केला प्रमोट केलं. अंतिम मॅच मध्ये 5 ओव्हरचा सामना असेल. पहिल्या इनिंग मध्ये एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न दापोली फायटर्स या टीम कडून केला जाऊ शकतो. नेहमीप्रमाणे विवेक पवार खेम ट्रेडर्स एंड कडनं सर्वोत्तम गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख चेंडू टाकला जातो. हलकसा अपील. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता मिस्टर बंड्या शिर्के यांचा. यष्टांच्या पाठीमागे सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर इथे रोखलंय पहिल्या षटकामध्ये दापोली फायटर्सच्या टीमला. अतिशय सुरेख कामगिरी आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या षटकाचा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज या खेळाडूंसाठी ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स यांच्याकडून देखील प्रत्येक खेळाडूला आकर्षक टी शर्ट आपण देणार आहोत. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी 32 इंच LED TV देखील आपण देणार. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. अमय पालकर ऑफ साईडला ड्राईव्ह केला. अगदी विकेटला गुदगुदला करत चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह होतोय. मात्र या बॉलवरती सिंगल दा भेटू शकेल. एकेरी धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केल्यानंतर राईट हँडेड फलंदाज मिस्टर बंड्या शिर्के आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला भेटतील. ज्या खेळाडूने सातत्यानं दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती आपल्या चौफेर फलंदाजीनं तमाम दापोलीकरांना मंत्रमुग्ध केलंय, तो हा स्टार खेळाडू तुम्ही स्ट्राईक वरती पाहणार आहात. संस्कार चाट हाऊस यांच्या वतीनं देखील प्रेक्षकांनी जर सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर प्रत्येक प्रेक्षकाला 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अर्थात तुम्ही किती चेंडू पकडा सीमारेषेच्या बाहेर, डायरेक्ट झेल पकडणं गरजेचं असेल तर अरमान या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय. ऑन साईडला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. मात्र पांडू जोपर्यंत चेंडू अडवतील तोपर्यंत झपकन एकेरी धाव पूर्ण केली जाते.
अमय पालकर, बंड्या शिर्के यांना माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये आकाश सपकाळ सारखा एक स्टार खेळाडू माघारी परतलाय. एक मोठी धावसंख्या जर सेट करायची असेल तर या दोन्ही खेळाडूंना जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. खराब बॉलवरती जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 11चा चॅम्पियन कोण ठरेल? दापोलीकरांसाठी एक मोठी मेजवानी. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. मिस्टर अमय पालकरच्या बॅट मोडून येतो खणखणीत चौकार. आकड्यावरती अमय पालकर विस्फोटक खेळाडू मिस्टर अरमानच्या विरोधामध्ये. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस, झेल पकडलाय अमय पालकर. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा बनवणारा हा जो खेळाडू होता तो आता माघारी परततोय. मोठा झटका बसतोय टीम दापोली फायटर्सला. चनीच्या खेळाडूंचा बोलबाला खूप राहिलाय. सर्वात प्रथम आपण बघितलं होतं अन्वी 11चा समीर सावंत, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेतलं एक मात्र अर्धशतक ठोकलं होतं. त्याचबरोबर नुकताच किशोर गुंदेकरला देखील बघितलं, छोट्या चनीचा खेळाडू ज्यांनी या स्पर्धेतला लाजवाब झेल नुकताच पकडला होता. दरम्यान यावेळेला तुम्ही पाहताय पुन्हा एकदा मिस्टर अरमानच्या हातामध्ये चेंडू आहे. महत्वाचा खेळाडू त्याने बॅक टू द पॅव्हलियन पाठवलाय. अक्षय मांडवकर हा देखील डावखुरा खेळाडू आहे, तो देखील विस्फोटक फलंदाजी करू शकतो. दापोली तालुका नव्हे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक मैदानं आपल्या चौफेर फलंदाजीच्या जोरावरती गाजवणारा हा खेळाडू. छोटा तीर वार करे गंभीर, नाम आहे अक्षय मांडवकर. या अंतिम सामन्यामध्ये आपल्या टीमसाठी एक झुंजार इनिंग खेळण्याचा प्रयत्न अक्षय मांडवकरच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही. यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. अक्षय मांडवकरच्या बॅट पडून येतोय खणखणीत चौकार. त्या धावफलकावरती 13 धावा आतापर्यंत पूर्ण झालेत. अतिशय दमदार असं पुनरागमन केलं जात आहे फाटक डेव्हलपर्सच्या संघाने. मागील 10 पर्वाचा जर विचार केला तर एका पर्वामध्ये फाटक डेव्हलपर्सचा संघ चॅम्पियन ठरला होता. पुनश्च एकदा दुसऱ्यांदा फाटक डेव्हलपर्स संघाकडे ही अपॉर्च्युनिटी येते आणि या संधीचा ते फायदा घेत आहेत का पाहूया. अरमान पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर मारा करतायत. पंच संभवतः आमच्या दिशेने वळतात, नो डाऊट, ॲब्सोल्युटली. मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते. टीमची धावसंख्या आता पोहोचते 14. या आकड्यावरती संघर्ष करावा लागेल. प्रभू रामचंद्राने रामराज्य निर्माण केलं, परंतु त्याच्या अगोदर त्यांना देखील 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. 14 धावा धावफलकावरती. त्याच्यानंतर अक्षय मांडवकरच्या बॅटमधून हा येतोय तुफानी षटकार. प्रेक्षकांनी जर झेल पकडला असेल, नाही पकडलाय, जर प्रेक्षकांनी झेल पकडला तर संस्कार चाट हाऊस यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस असेल. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या आता पोहोचते आहे
20 या आकड्यावरती षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपलेला आहे आणि षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती अक्षय निवाते समोरच्या एंडकडून सज्ज होत आहेत. अंतिम सामना खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडून नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती अक्षय निवाते. अक्षय निवाते तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू हाताळत असताना चेंडूला खेळून काढलं जात आहे ते डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. यावेळेला या तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला येतोय कणकणीत चौकार. स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी माय कोकणचे संपादक सन्माननीय शमशाद खान हे देखील मुख्य मंचावरती आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर, सुस्वागतम. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला इथे. अक्षय निवाते पुन्हा एकदा या षटकामध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज, परंतु यावेळेला देखील मिसफील्ड. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा चेंडू आउट ऑफ द पार 4 धावांसाठी खेळी सादर करण्याचा प्रयत्न केला जातोय. बंड्या शिर्केच्या बॅट मधून इथे धावा बरेचत आहेत. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केलंय. हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, आज शायद वो जीत का गीत गाने का प्रयास करेंगे मिस्टर बंड्या शिर्के. सातत्यानं या मैदानावरती भरपूर क्रिकेट खेळलं, अनुभव भरपूर राहिलाय. आज या महत्वाच्या मॅच मध्ये दापोलीकरांचा अभिमान, दापोलीकरांचा स्वाभिमान असणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपल्या टीमसाठी आज संघर्षपूर्ण इनिंग बंड्या शिर्केच्या माध्यमातून रिव्हरचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु नाहीये. पंचाने अपील फेटाळलं. यावेळेला मात्र सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होऊ शकेल. तर सिंगलच्या यस लेग बायच्या रूपामध्ये मात्र सिंगल धाव भेटते. एकेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचते 29-29 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती चालू असताना पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 20 धावा. पहिल्या षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. विवेक पवारने जखडून ठेवलं होतं दोन्ही बॅटर्सला. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अरमानच्या विरोधामध्ये काही अंशी प्रतिकार झाला. 17 धावा वसूल केल्या. पहिल्या षटकामध्ये मात्र केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील अक्षय निवातेच्या विरोधामध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार ठोकत बंड्या शिर्केने एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याचे संकेत इथे दिलेत प्रतिस्पर्धी टीमला. फाटक डेव्हलपर्स टीम, अक्षय फाटक ज्यावेळेला गोलंदाजी मार्कवरती येतील त्यावेळेला पुन्हा एकदा प्रेक्षकांना उत्कंठा असेल की या स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक त्यांच्या नावावरती नोंदवली जाईल का. आतापर्यंत 2 हॅट्रिक बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये त्यांनी कंप्लीट केलेत. मुश्ताक खान सर यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला मिस्टर एक्स्ट्रा, पुन्हा एकदा मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावा झाले 30. 30 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 2 खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन झालेत. पहिला खेळाडू जर आपण बघितला तर अर्थातच आकाश सपकाळ बॅक टू द पॅव्हिलियन. त्याच्यानंतर अमय पालकर ज्याच्याकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा, तो देखील माघारी परतला. त्यानंतर अक्षय मांडवकरांनी बंड्या शिर्केने डाव सावरलाय. यावेळेला लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न डावखुरा खेळाडू अक्षय मांडवकर स्ट्राईकवरती होता, मात्र या बॉलवरती एकेरी धाव पूर्ण जरूर केली जाईल. तर सिंगलच्या मदतीने संभवतः स्ट्राईक रोटेट केल्यानंतर आता पुन्हा एकदा बिग हिटर मिस्टर बंड्या शिर्के स्ट्राईकवरती खेळतील. सन्माननीय मुश्ताक खान साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी आमचे मीडिया पार्टनर माय कोकण यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. मुश्ताक खान सर त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतोय आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दापोलीकर देखील एकवटलेत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा, या मेगा फिनालेचा आनंद घेत आहेत. सो दर्दी क्रीडा रसिकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी याच्यासाठी केला होता अट्टास की शेवटचा दिसतो गोड व्हावा. आणि या शेवटच्या दिवसातला शेवटचा सामना आपण सर्वजण पाहतोय. याची देही याची डोळा या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे साक्षीदार होण्याची संधी तुम्हा सर्वांना मिळते. व्यासपीठावरती देखील विविध क्षेत्रातले दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला उपस्थित राहिलेले पाहायला भेटतात. त्याचबरोबर हजारो क्रीडा रसिक, दर्दी क्रीडा रसिक, दापोलीकर मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मिस्टर बंड्या शिर्के यांचा. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये योग्य तो ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला नाही. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले, धाव मात्र भेटत नाहीये. तर एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 33-33.
मध्ये पाणी देण्यासाठी गेलेला होता. अर्थातच वय वर्ष मात्र 15. इयत्ता 9वी मध्ये शिकणारा हा सर्वात कमी वयाचा खेळाडू दापोली प्रीमियर लीग 2025 मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच पुढील काही पर्वामध्ये या खेळाडूला तुम्ही आघाडीचा फलंदाज किंवा एक सर्वोत्तम गोलंदाज म्हणून देखील पाहू शकता. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं करिअर घडवू शकता त्या क्षेत्रातलं तुम्हाला सर्वोत्तम बनता आलं पाहिजे. डी गुकेश नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. अलीकडच्या काही दिवसामध्ये सर्वात जास्त सर्च केलेलं नाव होतं डी गुकेश. वयाच्या 18व्या वर्षी बुद्धिबळातला हा चॅम्पियन बनला होता मुलगा. अर्थात या कमी वयामध्ये तुम्हाला देखील तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये करिअर घडवणार आहात त्या क्षेत्रामधले चॅम्पियन बनता आलं पाहिजे. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती कोणताही बदल होत नाही. मिस्टर अरमानच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. षटक क्रमांक 4 मध्ये तो गोलंदाजी मार्कवरती. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज कोण असेल तर मिस्टर अरमान, ज्यांनी मागच्या मॅचच्या समाप्तीपर्यंत 15 विकेट घेतल्या होत्या आपल्या नावावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय. डावखुरा फलंदाज अक्षय मांडवकर. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है. जो विपरीत परिस्थिती में खड़ा होता है वही बड़ा होता है. पहिले 2 खेळाडू लवकर बाद झाले. त्यानंतर अक्षय मांडवकर वरती एक मोठी जबाबदारी, एक मोठी धावसंख्या सेट करण्याची आणि त्यानंतर त्याची विस्फोटक फलंदाजी आपण पाहतोय. ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या त्या वेळेला तो संधीचं सोनं करतोय. दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं आरिफ आदम बामणे साहेब हे देखील आलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला नुकतीच जी चर्चगेटला जी एक घटना घडलेली होती ती आपण सर्वांनी पाहिलेली असेल कदाचित. तर यावेळेला आपण चर्चा करूया. परंतु चेंडू जातोय आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. चर्चगेटमध्ये आपण बघितलं होतं की एक बोट बुडालेली होती आणि त्या बोटीमध्ये जे प्रवासी होते त्या प्रवाशांना खऱ्या अर्थानं ज्यांनी सुरक्षित किनाऱ्यावरती आणलेले होते गेटवेला, अर्थात त्या ठिकाणी जे प्रवासी होते त्यांना बोटीतून सुरक्षित ज्यांनी किनाऱ्यावरती आणलं होतं तो आमचा आरिफ आदम बामणे हे देखील एकदा व्यासपीठावरती आले. जोरदार टाळ्या दापोलीकर त्यांच्यासाठी. आपल्या दाभोळमधले ते सुपुत्र आहेत. तुमच्या कार्याला तमाम दापोलीकरांच्या वतीनं मनापासून सलाम करतो. ऐसी हुनर ऐसी सादगी ऐसी रहनुमाई की कैफियत नहीं देखी. ऐसी हुनर ऐसी सादगी ऐसी रहनुमाई की कैफियत नहीं देखी. इंसान तो ढेर सारे देखे जमाने में लेकिन आरिफ सर आप जैसी शख्सियत नहीं देखी. तुमच्या कार्याला दापोलीकरांच्या वतीनं मनापासून सलाम. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानावरती जाऊया. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला ड्राईव्ह केलेला चेंडू एकेरी धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा संभवता इथे प्रयत्न होतोय का तर नाही आहे. मात्र सिंगल धावेवरती समाधान मानलं या बॉलवरती. एकेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 41 41 या आकड्यावरती. विस्फोटक जोडगोळी अजून देखील मैदानावरती आहे. ही जोडगोळी लवकरात लवकर ब्रेक करणं फार गरजेचं असेल. जर एखादा ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला मिस्टर अरमानने तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा फाटक डेव्हलपरचा संघ डॉमिनेट करू शकेल दापोली फायटरच्या टीमला. अंतिम सामन्यामध्ये टॉस जिंकला होता दापोली फायटरच्या टीमने. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा घेतलेला निर्णय. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये मात्र थोडासा मागडा ठरलेला डिसिजन होता. आकाश सपकाळ पहिल्या षटकामध्ये किशोर चौगुलेच्या हातामध्ये, किशोर गुंदेकरच्या हातामध्ये झेल देऊन तो माघारी परतला होता. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी.
या ठिकाणी प्रचंड उत्साह तमाम क्रीडा रसिकांमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. अभूतपूर्व गर्दी. दापोली प्रीमियर लीग 2025 मेगा फिनालेची लढत. मिस्टर अरमान शेवटचा बॉल टाकण्यासाठी अक्षय मांडवकर याच्या बॅट मधून हा स्ट्रोक आलाय, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली तो झेल पकडतोय. अक्षय मांडवकर बॅक टू द पॅव्हलियन. तिसरा मोठा झटका बसतोय टीम दापोली फायटर्सला. चार ओव्हरचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक मार्गस्थ होईल. अर्थात या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती अक्षय फाटक सर. मित्रांनो, अक्षय फाटक सर ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सलग 2 मॅच मध्ये हॅट्रिक घेतलेल्या होत्या. पहिला सामना ज्यावेळेला ते खेळले होते, पहिल्या मॅच मध्ये देखील हॅट्रिक घेतली, दुसऱ्या मॅच मध्ये देखील हॅट्रिक घेतली आणि बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये हॅट्रिक घेणारे दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरचे ते पहिले गोलंदाज देखील ठरले एका स्पर्धेमध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मागील एका पर्वामध्ये तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक देखील ठरले होते. मागच्या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर 1 विकेट देखील घेतली आणि 10 विकेट त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये प्राप्त केलेले आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी मिस्टर अक्षय पाठक सर यांच्याकडनं पाहिले आपण. राऊंड विकेट पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पटका फसलाय. महत्वाची विकेट. बंड्या शिर्के बॅक टू द पॅव्हलियन. कडून अक्षय फाटक यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आले. वा, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मिस्टर अक्षय फाटक सर यांच्याकडून. या संपूर्ण स्पर्धेमधला लक्षवेधी चेहरा ऍज अ बॉलर म्हणून प्रभावित ठरलाय. पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक, दुसऱ्या मॅच मध्ये हॅट्रिक, तिसऱ्या मॅच मध्ये प्रत्येक मॅच मध्ये विकेट घेतले आणि जर पुन्हा एकदा त्याने हॅट्रिक घेतली तर सन्माननीय आनंदजी फाटक यांच्याकडून 5000 रुपयाचं बक्षीस, जे सातत्याने दुसऱ्यांना देतात, आज त्यांच्यावरती बक्षिसांचा वर्षा होतोय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी. अर्थात या ठिकाणी पुन्हा एकदा अक्षय फाटक सर सज्ज होत आहेत. स्लोवर चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय तो प्रेक्षक गॅलरीमध्ये येतोय खणखणीत षटकार. चार ते 5 पावलांचं त्यांचं रन पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती. समोर एक विस्फोटक असा काढू आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडूला खेळून काढलं. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची सुवर्ण संधी, परंतु नाही. इथे दोन्ही खेळाडू आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. मागच्या 2 बॉलवरती जोरदार आक्रमण केले बॅटरने. एकंदरीत टीमची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धावा झालेत यावेळेला 53 धावा स्कोरबोर्ड वरती कंप्लीट होत आहेत. एक 60-65च्या आसपास धावसंख्या सेट करणं गरजेचं असेल. दरम्यान पुन्हा एकदा तुम्ही पाहताय 2 आक्रमक असे खेळाडू स्ट्राईक वरती, ज्यांनी सामन्याला या ओव्हर मध्ये कलाटणी देण्याचा संकल्प केलाय. पहिल्या बॉल वरती विकेट घेतली बंड्या शिर्के यांची. त्यानंतर पुन्हा एकदा आकोट टप्प्याचा बॉल. यावेळेला हो, यावेळेला सुरेख झेल. पुन्हा एकदा किशोर गुंदेकरचा बोलबाला. जबरदस्त झेल पकडलाय.
धन्यवाद. इथे बक्षीस काउंट केलं जातंय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी. उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. किती घेत आहेत? दोघांनाही 1,000 रुपयाचं बक्षीस येत आहे. किशोर गुंदेकर आणि त्याचबरोबर अक्षय फाटक सर यांच्यासाठी. आनंद फाटक यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. वा, जबरदस्त. इथे बक्षिसांचा वर्षा होतोय. किशोर गुंदेकर मॅरेथॉन इनिंग आपल्याला पाहायला भेटते. जणू काही मैदानामध्ये हुसेन बोल्ट धावतोय. हुसेन बोल्ट जमैकाचा धावपटू होता. 3 ऑलिम्पिकमध्ये धावला. 9 गोल्ड मेडल त्याने पटकावली. प्रेक्षक गॅलरीमध्ये 100 रुपयाचं बक्षीस पटकावण्याच्या नादामध्ये एकाला देखील रुपये मिळणार नाहीये. जे सुटला यावेळेला शानदार षटकार. धावसंख्या 59 पर्यंत पोहोचते. पुन्हा एकदा अक्षय फाटक या ओव्हरमध्ये सज्ज होतात. राऊंड विकेट. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ऑफ साइडला ड्राईव्ह केलं. कव्हरचा काढू थोडासा पाठीमागे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घ्यायची आहे परंतु फळने नकार दिला. इथे संजय मांजरे यांच्याकडून किशोरसाठी देखील 100 रुपयाचं बक्षीस आलं. अभिनंदन. तर एकंदरीत आपण बघतोय 5 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना दापोली फायटर्सने 60 धावा बनवल्या. 61 धावांचं विजय लक्ष्य सेट केलं फाटक डेव्हलपरच्या टीम समोर. जर आपण पाहिलं तर हे दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये तिसऱ्यांदा भिडत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं दापोली फायटर्स फाटक डेव्हलपर संघ एकमेकाच्या विरोधामध्ये भिडले होते. त्या ठिकाणी फाटक डेव्हलपर्सने दापोली फायटर्सला पराजित केलं होतं. पांडूने 45 धावांची शानदार इनिंग खेळली होती. त्याच्यानंतर फर्स्ट क्वालिफायरच्या मॅचमध्ये फाटक डेव्हलपर्स दापोली फायटर्स यांच्यामध्ये लढत पाहिली. त्या ठिकाणी फाटक डेव्हलपर्सला पराजित केलं होतं. दापोली फायटर्सने आकाशने जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मेगा फिनालेच्या लढतीमध्ये दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये लढतायत, भिडतायत. परंतु सेकंड इनिंगच्या मॅचमध्ये 30 बॉलमध्ये 61 धावांचं समीकरण घेऊन फाटक डेव्हलपरचा संघ ज्यावेळेला मैदानामध्ये उतरेल त्यावेळेला 61 धावांचं जे टार्गेट आहे ते यशस्वीरित्या पूर्ण केलं जाईल का, की दापोली फायटर्स इथे धावा डिफेन्स करताना आपल्याला पाहायला भेटेल. काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. परंतु सेकंड इनिंगमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन ज्यांनी मराठीची भाषा खऱ्या अर्थानं या क्रिकेट समालोचनाच्या माध्यमातून समृद्ध केलेली आहे, पुण्यामधून या ठिकाणी दाखल झालेले सन्माननीय नरेश ढोमे सर यांना आपण ऐकूया. दापोली प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 11व्या पर्वामध्ये आपण दापोली प्रीमियर लीगला घेऊन आलेलो आहोत आणि काय महोत्सव शानदार आपल्याला बघायला मिळतोय.
धन्यवाद. अर्थातच दत्ता सरांचं मी मनापासून धन्यवाद देतो. मागच्या 3 दिवसांमध्ये एक जबरदस्त अनुभव समालोचनाच्या मंचावरून मला इथे प्राप्त झालेला आहे. खरं तर दत्ता सर आणि आमची ओळख ही आजची नाही. पुण्यात सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या निमित्तानं दत्ता सरांबरोबर पहिल्यांदा आम्ही बसलो होतो 2021ला, ऑक्टोबर 2021ला. आणि त्यानंतर 2 वर्षापूर्वी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये, आणि आज तिसऱ्यांदा दत्ता सरांबरोबर समालोचन करण्याचं भाग्य या ठिकाणी लाभते. अनेक समालोचक आहेत. विशेष म्हणजे मध्यंतरी द करेक्ट स्टोरी या वेबसाईटनी काही मराठी समालोचकांची यादी प्रसिद्ध केली होती. त्याच्यामध्ये सुद्धा दत्ता सरांचं नाव त्यामध्ये मेन्शन होतं. आणि विशेष म्हणजे अनेक महाराष्ट्रातील मराठी समालोचक जे होते त्यांचंही नाव तिथे आम्हाला वाचायला मिळालं, बघायला मिळालं. तर आजही ते आर्टिकल द करेक्ट स्टोरीच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. आणि मला वाटतं आत्ता जो काही दिवसांपूर्वीच एक ABP माझा या मराठी चॅनलनं एक चर्चासत्र आयोजित केलं होतं की IPL मध्ये किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मराठी समालोचन असावं का. ज्यावेळेस त्यांनी ती फेसबुकवरती पोस्ट केली तर त्यावेळेस तेच आर्टिकल काही कॉमेंट्समध्ये पोस्ट झालं होतं. त्यामध्ये सुद्धा दत्ता सरांचं नाव होतं. दत्ता सरांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण आम्ही तिथं बघितलं होतं. तर दापोलीचे दत्ता क्षीरसागर सर मराठी भाषेतून निश्चित प्रेक्षकांसमोर एक चांगल्या दर्जाचं समालोचन आणतायत, क्रिकेटला मोठ्या उंचीवरती घेऊन जात आहेत. आणि अशा द ग्रेट कॉमेंटेटर्स बरोबर हा स्टेज शेअर करण्याचं भाग्य मला मिळतंय. तर मनापासून धन्यवाद देऊ आमच्या सर्व शिल्पकारांना. अर्थातच अमित इंदुलकर सर, अमित बिंद सर, स्वप्नील शिंदे सर आणि त्यांच्या समवेत जतीन साळगावकर सर. हा महोत्सव ज्यांच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे, विशाल फाटक सर, या सर्वांना मनापासून धन्यवाद. यस, जबरदस्त फटका. इथे वायडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षक समोर आहे, धाव मिळणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती 0 धावा. 30 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 61 धावा, 60 धावा. पहिल्या दिवशी हा स्कोअर 60 आहे पहिल्या डावामध्ये. आणि जर कोणाला विचारलं असतं ना की या धावा आता डिफेंड होतील का, तर सगळ्यांचं उत्तर असतं नाही. यस, कडक शॉट, फुल टॉस बॉल मिड विकेट वरून उचललाय. तिथे कॅच, तिथे कॅच. आणि काय सुंदर झेल आहे. मला वाटतंय किशोर गुंदेकरनं जो झेल टिपला होता त्या झेलाला प्रत्युत्तर इथे दिलेलं आहे. आणि तितकाच सुंदर अमे पालकर इज द मॅन. संघ आणि त्या झेलासाठी क्रीडा रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. इथे प्रेक्षक खेळाडूंवरती कौतुक करतायत बक्षिसाचा वर्षाव करून. मला वाटतंय प्रथमेश सोंडकर यांच्याकडून 500 रुपये. प्रथमेश जोशी यांच्याकडून 500 रुपये. सुमित जाधव यांच्याकडून 500 रुपये. आणि अनुप देशमुख यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस. अमेय पालकर, काय जबरदस्त कॅच इथे पकडलेला आहे. मला वाटतं आमच्याकडे 1000 जमा आहेत आणि अजून 500 ते देखील जमा होतील. काही काळजी करायचं कारण नाही. प्रेक्षक आज उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. यस, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर्स मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सीमेवरती आहे. एक धाव इथे प्राप्त होणार आहे. प्रवीण काटकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस आहे. हे दोन संघ आजच या स्पर्धेमध्ये मागच्या 2 दिवसामध्ये एकदा एकमेकांच्या समोर नव्हते. आज सकाळी पहिल्यांदा आले. तिथे पाठक डेव्हलपर्सनं दापोली फायटर्सचा पराभव केला. पुन्हा दुसऱ्यांदा क्वालिफायर्स मध्ये समोरासमोर आले. तिथे दापोली फायटर्सनं पाठक डेव्हलपर्सला पराभूत केलं. तर आज तिसऱ्यांदा हे दोन संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येत आहेत.
या अगोदरचे सामने हे घरी करायला दिलेला अभ्यास होता. आता प्रत्यक्षात बोर्डाचा पेपर सोडवण्याची वेळ आहे. दोन्ही संघांसमोर कठीण प्रश्न विचारले जातील. डोंगर टेकडे आतापर्यंत सर केलेत, आता प्रत्यक्षात हिमालय, प्रत्यक्षात एव्हरेस्टची चढाई या सामन्यामध्ये करायची आहे. या चेंडू लेंथ होता, फ्लिक केल्याच्या फटका जतीननं, एक धाव तिथे प्राप्त होणार आहे. काय उत्स्फूर्त खेळ बघायला मिळतोय, तारुण्याचा सळसळता जोश बघायला मिळतोय, उत्साह बघायला मिळतोय. फायनल मॅच, ग्रँड फिनाली आपण इथे बघतोय. अर्थातच दापोली प्रीमियर लीगची फायनल आहे. तालुक्यातील सर्वोत्तम 6 संघ स्पर्धेमध्ये 6 संघ मालकांनी या संघांना इथे आणलंय. आणि त्यानंतर झालेले साखळी सामने, त्यानंतर झालेले क्वालिफायर्स, एलिमिनेटर, पुन्हा क्वालिफायर्स आणि आता अंतिम लढत. जतीन साळगावकर मला वाटतं स्पर्धेतला सर्वाधिक महागडा खेळाडू आहे आणि खेळही तितकाच सुंदर राहिलेला आहे. पाठक डेव्हलपर्सची चर्चा करू आपण तर कोणी एक मोठा स्टार त्यांच्या संघामध्ये नव्हता, पण सातत्यानं अनेक खेळाडूंनी जशी वेळ पडली तिथे पांडू खेळला, कधी अक्षय निवातेने खेळला, कधी स्वप्नील शिंदे, तर कधी जतीन साळगावकर, तर कधी आपण पाहिलं इथे कादर मेमन, गोलंदाजीमध्ये अक्षय पाठक. यस, इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव केवळ प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. तो केवळ 3 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. काय गोलंदाजी केली ते फयादनं. संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमी जर कोणाची बघितली बेस्ट असेल तर तो फयाद निश्चित असेल. माझ्याकडे आकडेवारी निश्चित अजून नाही आहे, पण आम्ही मागचे 3 दिवस बघतोय फयादला एखादं षटक त्याचं धावा जास्त आल्या असतील, मात्र पूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमी सर्वात चांगली टाकलेली आहे. आणि विशेष म्हणजे कुवेत वरून तो स्पर्धा खेळायला इथे आलेला आहे फयाद. आणि आमचा गेल्या पर्वाचा हसन यावेळेला कुवेतला, आणि गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज मला वाटतंय हसन यावर्षी कुवेतला असल्यामुळे तो स्पर्धा खेळायला आलेला नाही. उत्कृष्ट गोलंदाज हसनची अनुपस्थिती कदाचित या स्पर्धेला जाणवलेली असेल, मात्र तरी देखील हसननं कुवेतवरून शुभेच्छा दिलेल्या आहे की खूप छान स्पर्धा सुरू आहे आणि मी इथे असायला हवा होतो. जरूर पुढच्या वर्षी किती महत्वाचं काम असेल तर सोडून हसन इथे येईल. अनेक खेळाडू आपल्या ऑफिशियल कामाला सुट्टी देऊन, सुट्टी टाकून, काही दांडी मारून इथे मॅचला आलेले आहेत, कारण ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे. इथे जिंकणं, इथे खेळणं हे प्रतिष्ठेचं आहे आणि त्यामुळे कोणीच ही संधी दवडायला तयार नाही. जतीन साळगावकर स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती अक्षय निवाते. 3 धावा धावफलकावरती 61 पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक, राऊंड द विकेट, उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला अडवण्याचा प्रयत्न, मात्र डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. अक्षय निवाते, गोलंदाज आकाश सकपाळ, हे दोन्ही खेळाडू खरं तर व्यावसायिक संघामध्ये एकाच संघातून खेळतात. TWJ डॉमिनेटर गुहागर संघाचे दोघेही सदस्य आहेत आज एकमेकांच्या समोर. त्यामुळे एकमेकांची खेळाची स्ट्रेंथ त्यांना माहिती, एकमेकांची कच्च्या बाजू त्या दोघांना माहिती आहे. सगळं लांबी, खोली, रुंदी, उंची वगैरे सगळं माहिती आहे त्यांना. एकमेकांचा सातबारा सुद्धा माहीत असेल आणि म्हणूनच या दोघांमधलं जे बॅटल आहे ते अधिक प्रकर्षाने आपल्या पुढे येईल. उजव्या हातानं राऊंड विकेट टाकलेले चेंडू, डावा पाय पुढे टाकत चेंडूला लॉफ केलं, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही. 4 धावांसाठी चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. जबरदस्त मॅच, हल्ला आणि प्रतिहल्ला सातत्यानं बघायला मिळेल. आकाशचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, यास सोडून दिलेला आहे, मात्र अंदाज चुकलेला. चांगला चेंडू ठरेल, निर्धाव चेंडू. एक एक बॉल महत्वाचा आहे.
5 षटकं आणि 61 धावा 12.20च्या सरासरीने धावायचे. मात्र पहिल्या षटकामध्ये 3 आलेले आहेत. पहिलं षटक दुष्काळाचं राहिले. साहजिकच दुसऱ्या षटकांवरती प्रेशर आहे. पुन्हा एकदा तो चेंडू होता. पहिल्या चेंडूचा क्लोन इथे वाईड आहे. हलकासा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला आहे आणि इथे वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धावफलकावरती इथे येईल. धावफलक बघा 14 धावा. दुसऱ्या षटकामध्ये अजून दुसरं षटक सुरू आहे. आकाश सकपाळ, अक्षय निवाते स्ट्राइक एंडवर. फायनल मॅच, ग्रँड फिनाली, अंतिम भिडत, महामुकाबला, महासंग्राम लढवय्यांचा दापोली प्रीमियर लीग. वॉट अ शॉट स्लॉक स्वीपचा अत्यंत दिमागदार. तिथे प्रेक्षकांकडून झेल सुटलेला आहे. 100 रुपयाचं बक्षीस प्रेक्षकांना आहे. 6 धावांची आणि धावफलक. दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. दहा पूर्णांक 12.20ची सरासरी पाहिजे होती. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू इथे पुन्हा एकदा वाईड. आकाशचं हे षटक मात्र महागडं ठरलेलं आहे. पहिलं षटक आपण पाहिलं फक्त 3 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा आलेल्या आहेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. इथे पुन्हा स्लॉक करण्याचा प्रयत्न आणि अपील जोरदार आहे. तिथे उत्साह नाही, आत्मविश्वास नाही. पंच फेटाळून लावतायत. धावफलक तिथेच असेल. 21 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत. सरासरीच्या अजून मागे. मात्र सामन्यामध्ये परत आलेत ते फाटक डेव्हलपर्स. मॅच इथे बघायला मिळते प्रेक्षकांना. अंतिम मॅच आहे. दोन्ही संघ साखळीमध्ये 5 सामने खेळले, त्यापैकी एक सामना हरले. दोन्ही संघ पुढे जाऊन आपण पाहिलं साखळीतल्या शेवटच्या सामन्यामध्ये फाटक डेव्हलपर्सनं दापोली फायटर्सचा पराभव केला. क्वालिफायर फर्स्ट मध्ये 2 संघ पुन्हा आमने सामने आले. तिथे मात्र दापोली फायटर्सनं फाटक डेव्हलपर्सला मात दिली आणि थेट फायनल मध्ये आले. पुन्हा विदिशा चॅलेंजर्सचा पराभव करत फाटक डेव्हलपर्स पुन्हा फायनल मध्ये आलेले आहेत आणि पुन्हा त्यांची गाठ इथे पडलेली आहे. या अगोदरच्या लढतींमध्ये दोघांनी एकमेकांना खडे चारले, धूळ चारली, पाणी पाजलं, अस्मान दाखवलं, धुळीत लोळवलं, मातीत लोळवलं, पराभूत केलेलं आहे. तर आज परत एकदा त्यांची गाठ इथे पडलेली आहे. दापोली फायटर्स असा संघ आहे तो एकदाच पराभूत झालाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि तोही फक्त फाटक डेव्हलपर्स कडून पराभूत झालाय आणि त्यांच्याच विरुद्ध त्यांची फायनल आहे. तर दापोली फाटक डेव्हलपर्सला मात्र या स्पर्धेमध्ये एकदा दापोली फायटर्सनं तर एकदा अन्वी 11नं पराभूत केलेलं आहे. 2 पराभवांसह हा संघ फायनल खेळतोय. अजिंक्य क्षितिजावरती मात्र कोण भरारी मारून जाणार याचं उत्तर अजून शोधायचंय. 3 षटकं शिल्लक आहेत. 18 चेंडू. विजयासाठी 40 धावांची गरज आहे. यस, बॅकफुट वरती जाऊन चेंडू फिरवण्याचा प्रयत्न होता, पूल करायचा होता अलॉंग दी कार्पेट. चेंडू मिड विकेटला. जे प्रेक्षक गाड्या आतमध्ये आणलेले आहेत त्यांना विनंती, गाडी बाहेर घेऊन जा. या स्पर्धेमध्ये आरटीओला सुद्धा गाड्या आतमध्ये आणता येत नाहीत. एवढा काळजी मैदानाची घेतली जाते कारण हीच मैदानं तुमच्या आरोग्याचं रक्षण करणार आहेत आणि भविष्यामध्ये मुलांना याच मैदानांवरती खेळायला मिळणार आहे. त्यामुळे आजच्या पिढीनं त्याची काळजी घेतली तर पुढच्या पिढ्या या मैदानावरती खेळणार आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मात्र फसलेला आहे. चेंडू इथे आपण बघतोय निर्धाव चेंडू. या षटक पुन्हा एकदा फयदच्या हातामध्ये दिलं जात आहे. आग ओकणारा फयद आपल्याला बघायला मिळतोय. जळते निखारे टाकतोय आज फलंदाजांवर. आगीचे गोळे टाकतोय तो आज आणि हे गोळे परतावताना फलंदाजांची त्रेधा तिरपीट उडताना आपण बघतोय. पुन्हा एकदा फयद. आखूड टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न. जमिनीच्या समांतर एकच धाव इथे प्राप्त होऊ शकते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा इथे मिळतील. या चुका टाळणं महत्वाचं आहे
कारण क्रिकेटमध्ये चुकांना माफी नसते. एखादी छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या पराभवाचं तोंड दाखवू शकते. 2 धावांबरोबर धावफलकावरती 24 धावा. तिसरं षटक सुरू आहे. फैद मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवतोय फलंदाजांना. फैदच्या समोर यावेळेस अक्षय निवाते. सेमीफायनल मध्ये अर्थात क्वालिफायर सेकंड मध्ये अक्षय निवातेने दमदार खेळ आणि खेळाचं प्रदर्शन इथे साकारलं होतं. यास अपील आहे तिथे, मात्र पंचांवरती परिणाम नाहीये. चेंडू यष्ट्यांवरती नसावा आणि त्याचमुळे पंचांनी हा निर्णय इथं दिलेला योग्य निर्णय. अपील देखील तितकं जोरदार नव्हतं. धावफलकावरती तिथे स्कोअर आहे थांबलेला आहे. फैदने सातत्यानं निर्धाव चेंडू टाकलेत. पहिल्या षटकामध्ये 3, या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. काय गोलंदाज आहे. फायनल मॅच आपण बघतोय आणि फायनल मॅच मध्ये फैदने इथे फलंदाजांना उभं करून ठेवलंय. पायात बेडा ठोकल्यात फलंदाजांच्या. याबरोबरच आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, मात्र लिफ्ट मिळू शकत नाही चेंडूला. एकच धाव इथे मिळेल. या षटकामधून केवळ 4. एका बाजूनं धावा बनवल्या जातात, मात्र फैद दुसऱ्या बाजूनं धावा रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय आणि यश मिळवतोय. 61 धावा म्हणजे मोठा स्कोअर नाहीये. या स्पर्धेचं प्रक्षेपण आपण बघतोय tenniscricket.in या वेबसाईट वरून सुरू आहे. संतोष नाणेकर यांनी ही वेबसाईट खरं तर 2012ला सुरू केली. आज 20 लाख सबस्क्रायबर आहेत. तर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील स्पर्धेचं शूटिंग सुरू आहे. ओहो हो, ट्रेडमार्क शॉट जतीन साळगावकरचा मात्र इथे फसला. जीवाच्या आकांतानं ही धाव पूर्ण होईल. 1 धाव इथे मिळेल. तर तिथे प्रेक्षकांनी लाईट लावलेली आहे. ती गाडीची लाईट बंद करा, गाडी बंद करा. ज्या गाड्या आतमध्ये आलेल्या आहेत सगळ्या गाड्यांवरती ड्रोनची नजर आहे. नॉट आउट आहे. फलंदाज नाबाद आहे. लगेचच मॅच पुढे सुरू राहील. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फैदची गोलंदाजी काय भयानक आहे. 2 षटक टाकलेली आहेत फैदनं. पहिल्या षटकामध्ये 3, या षटकामध्ये 4. एकूण 7 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. काय गोलंदाजी. इथे गोलंदाज म्हणजे गोलंदाजांचं मरण आहे या विकेटवरती गोलंदाजी टाकणं. अशा गोलंदाज विकेटवरती 2 षटकामध्ये 7 धावा देणं म्हणजे हा भीम पराक्रम आहे. या मैदानामध्ये तो साकारलाय फैदनं आणि विशेष म्हणजे फायनल मॅच मध्ये त्याने धावा रोखल्यात. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत आणि आता जवळपास 35 धावांची गरज आहे. जवळपास म्हणण्यापेक्षा 35 पाहिजेच. 12 चेंडू 35 धावा. 5 डाव टाकले जात आहेत, उधळून लावले जात आहेत. हल्ला केला जातोय, प्रतिहल्ला केला जातोय, वार केला जातोय, प्रतिवार केला जातोय. काय मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये सामन्यामध्ये पकड मिळवली होती दापोली फायटर्सनं. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा सामन्यामध्ये परत आले पाठक डेव्हलपर्स. पुन्हा दापोली फायटर्सचा फैद आला आणि त्याने पुन्हा धावा रोखल्या. इथून पुढे निर्णायक 2 षटक आणि 35 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. जतीन साळगावकर स्ट्राईक एंडला, अक्षय निवाते नॉन स्ट्राईक एंडला. पहिला फलंदाज पांडू खूप लवकर बाद झाला होता शून्यावरती. दुसऱ्या चेंडूवरती तो बाद झालाय. प्रेक्षक आता हळूहळू जवळ येत आहेत. या सामन्यात काय कमाल केली आपण बघतोय. प्रेक्षकांना मॅच मध्ये खेळवून ठेवलं. या मॅच मध्ये शेवटचे 2 षटक इथे शिल्लक आहेत. 35 धावांची आवश्यकता. जतीन साळगावकर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला फिरवलाय, मात्र सगळी दारं बंद केलेली आहेत या मॅच मध्ये जतीन साळगावकरची. जिथे त्याची स्ट्रेंथ आहे तिथे क्षेत्ररक्षक उभे आहेत. त्या स्ट्रेंथ वरती चेंडू दिले जात नाहीत. त्यामुळे एकही ट्रेडमार्क या मॅच मध्ये आपल्याला जतीन साळगावकरचा बघायला मिळाला नाही. ही मॅच म्हणजे मोठा होमवर्क आहे. सकाळी ज्यावेळेस सामना पराभूत झाले होते, पुन्हा जिंकले, बराचसा वेळ होता, त्या वेळेचा सदुपयोग केलेला दिसतोय दापोली फायटर्सनं. पुन्हा अक्षय निवातेसाठी टाकलेला चेंडू. पुन्हा धावा येत नाही. धावा रोखलेल्या आहेत. खिंडीत गाठलंय, कोंडीत पकडलंय. खिंड कशी लढवायची हे इतिहासामध्ये आपण बाजी प्रभू देशपांडेंकडून बघितलंय. आज ही खिंड लढवणार का.
याबरोबरच स्क्वेअर लेगला चेंडू, एक धाव एवढा, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो, वेगवान 2 धावा इथे प्राप्त होतील आणि धावफलक हळूवारपणे पुढे पोहोचणार. 29 धावा, मोठे फटके पूर्ण थांबलेले आहेत. ना चौकार ना षटकार. सिन्स लास्ट बाउंड्री आपण बघितली तर षटकार ठोकला होता दुसऱ्या षटकातल्या 5व्या चेंडूवरती. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये चौकार षटकार नाही, चौथ्या षटकामध्ये नाही. आणि यास तो येतो का? हवेमध्ये चेंडू, हवाई फायर, 6 धावा. चौकार बघायला मिळाला नव्हता. तब्बल 9 चेंडू नंतर हा फटका बघायला मिळालाय. साध्या परत एकदा यास अक्षय निवाते, वंडरफुल शॉट, आग लावतोय सीमारेषेला. दुसरा लागो इथे 41 वर. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असेल. 41 विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. ताणलेल्या माणसाला साध्या पाण्याचा ग्लास जसा अमृतासारखा असतो तसे हे 2 षटकार होते फाटक डेव्हलपरसाठी. चौथं षटक इथे सुरू आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 61 धावा विजयासाठी हव्यात. अजून 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. प्रचंड भुकेलेल्या माणसाला साधी भाकरी देखील पंचपक्वान्नासारखी असते. फाटक डेव्हलपर्सला आनंद देणारे हे 2 षटकार. फुलटॉस बॉल फ्लिक करायचं होतं. अपील जोरदार आहे मात्र पंचांवरती परिणाम नाही. 1 धाव इथे मिळेल. लेग बाईची धाव आहे. धावफलक पुढे पोहोचेल. 42. षटक संपलेत 4. काय मॅच आपण बघतोय. पहिल्या षटकामध्ये आघाडी होती दापोली फायटर्सची. दुसऱ्या षटकामध्ये प्रति हल्ला केला फाटक डेव्हलपर्सनं. पुन्हा दापोली फायटर्सनं आघाडी घेतली. फैद आला तिथे आणि पुन्हा इथे अक्षय निवातेनं 2 खणखणीत षटकार ठोकत सामन्यामध्ये परत आणलंय पाठक डेव्हलपर्सला. शेवटचं षटक 19 धावा. 6 चेंडू 19. परिंदों को अगर पंख मिलते हैं ना तो तैयार होते लंबी उड़ान के लिए. आज इथे पंख मिळालेले अक्षय निवातेला. जतीन साळगावकर वरती हल्ला केला होता. अभ्यास जतीन साळगावकरचा केला होता मात्र अक्षय निवातेचा प्रश्न पेपर मध्ये आलेला आहे. हा प्रश्न सोडवणं आता कठीण जाऊ शकतं. शेवटचं षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा. काय मॅच आहे. हॉटेल प्रेसिडेन्सीचे मालक सन्मान्य प्रणवजी इंदलकर यांचं आगमन इथे होते. आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. तर अक्षय निवातेने जर सामना जिंकून दिला तर अनुपजी देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. वा, खरं तर अनुपजी देशमुख यांचा संघ स्पर्धेच्या बाहेर पडलेला आहे मात्र आपला मित्र जर सामना जिंकून देत असेल तर त्याचा आनंद मोठा आहे आणि त्यासाठी बक्षीस आहे. ही स्पर्धा एक मैत्रीचं प्रतीक. यस खोलवर टप्प्याचा चेंडू इथे धावफलकावरती असतील. 1 धाव. ओ, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय अक्षय निवाते डेंजर एंडकडे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. या 2 धावांच्या बरोबरीनं धावफलक पुढे पोहोचणार आहे. 5 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. काय मॅच आहे. अत्यंत रोमहर्षक, चित्ताकर्षक, चित्तथरारक, काळजाचा ठोका चुकवणारा सामना, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना, रोखलेले श्वास आणि वाढलेल्या उत्कंठा. दापोली प्रीमियर लीगची फायनल, 11व्या पर्वातला विजेता शोधणारी फायनल. कडक शॉट स्क्वेअर लेगला, मोठा फटका.
सन्माननीय स्वरूपजी महाजन यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत. हो 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 हो, इथे काय घडतंय? तर फलंदाज होईल बाद. ते बाद होणार आहे. रन मशीन इथे थंडावणार आहे. तर रेफरल आहे पंचांकडून अजून कोण बाद आहे त्याचं उत्तर पंचांनी दिलेलं नाही आहे आणि ते शोधण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी निर्णय सोपवला जातोय. तर गेले 3 दिवस आमच्या गावावरून, पुणे जिल्ह्यातून, शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावातून माझ्या समवेत आमचे सामाजिक कार्यकर्ते, ज्यांचा गावातील प्रत्येक उपक्रमामध्ये मोठा सहभाग असतो, पोपटदादा बोंबे, आमचे वर्गमित्र जालिंदर तुळे आणि चंद्रकांत वरे, हे सगळेजण माझ्या समवेत इथं उपस्थित आहेत. 3 दिवस माझ्या समवेत उपस्थित राहणं निश्चित कठीण असतं, याची जाणीव त्यांना झालेली असावी. मी या मंचावरती त्यांचं स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. तर मॅच मात्र ट्विस्टमध्ये आलेली आहे. इथे रॉंग कॉल कोणाचा हा प्रश्न नाही आहे, मात्र फलंदाज बाद होतोय. कोण बाद होतोय? जतीन बाद होईल की अक्षय निवाते बाद होईल? अमित बिंद सर तिथे ॲज अ थर्ड अंपायर बघतायत. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा मैदानामध्ये, कान मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये. इथे आवाज काय येतोय, कोण बाद होणार आहे? जे संघ दापोली फायटर्सला सपोर्ट करत असतील त्यांना असं वाटत असेल की जतीन फॉर्ममध्ये नाहीये, तो बाद झाला पाहिजे. काही लोकांना असं वाटत असेल नाही, अक्षय चांगली बॅटिंग करतोय, त्याने अजून खेळावं, तर तो नाबाद राहायला पाहिजे. तर जतीन साळगावकर बाद होणार आहे. फलंदाज जतीन साळगावकर इथे बाद. स्पर्धेमध्ये काय बॅटिंग राहिली जतीन साळगावकरची, जबरदस्त फलंदाजी, विशेषतः इम्प्रोव्हायझेशनचा बादशाह आहे जतीन साळगावकर. आज मात्र फायनल मध्ये बाद झालाय. संपूर्ण कोंडी केली होती दापोली फायटर्सनं जतीनची, कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाही. आणि जतीनची इनिंग बघितली आपण तर 3 धावा आल्यात, 3च चेंडूंचा सामना केलेला आहे. दापोलीचा सचिन तेंडुलकर म्हणून जतीनला एक वेगळी ओळख इथे मिळते आणि जतीन बाद होतोय. कोणताही सामना कुठूनही खेचून आणण्याची क्षमता जतीनची होती. इथे कादर मेमन नवीन फलंदाज मैदानामध्ये होतोय दाखल. शेवटचं षटक मैदानामध्ये, 4 चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. प्रचंड गर्दी आणि गर्दीचा महापूर इथे ओसंडून वाहत असताना आपण बघतोय. गेले 3 दिवस प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिलेली स्पर्धा आज अंतिम चरणसीमेवरती पोहोचते. दापोली प्रीमियर लीग अत्यंत सुंदर आयोजन, शिस्तबद्ध आयोजन, टेनिस क्रिकेट विश्वाला आदर्श वाटणारं असं आयोजन आम्ही गेले 3 दिवस या मैदानामध्ये बघतोय. प्रत्येक संघ वेळेत इथे हजर होत होता, वेळेत टॉस करत होता, वेळेत मैदानामध्ये खेळत होता. कुठल्याही प्रकारे टाइम लिमिट लावलं नव्हतं, कुठल्याही प्रकारे टाइम आउट लावला नव्हता आणि तरी सगळ्या मॅचेस वेळेवरती संपन्न झाल्या. खरं तर या अभूतपूर्व शिस्तीची ओळख असलेली स्पर्धा आणि विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये एक वेगळी गोष्ट मला बघायला मिळाली, ती म्हणजे खिलाडी वृत्ती. बऱ्याच खेळाडूंनी पंचांच्या निर्णयाची वाट बघितली नाही. याबरोबरच इथे कादर मेमनसाठी सुरक्षा द्यायची आणि त्यासाठीच बलिदान दिलंय कादरनं. कादर होईल बाद, मात्र हे बलिदान आहे. तुकाराम संपलेला आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 16, अजूनही मॅच संपलेली नाहीये. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ते म्हणतात की तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी, रणांगणामध्ये बलिदान दिलं, आपल्या प्राणांचं मोल दिलं तर आपल्या सैन्याला डबल फायदा होतो. कादर मेमन बलिदान करतोय अक्षय निवातेसाठी. स्वप्नील शिंदे नवीन फलंदाज मैदानामध्ये. ओहो, वॉट अ बॉल, अत्यंत सुंदर चेंडू, मात्र तितकाच चांगला फटका. थर्ड मॅनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स, इथे चौकार प्राप्त होईल. मॅच इज स्टील ऑन.
चेंडू 12 धावा या स्थितीमध्ये मॅच आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकायचेत. ताली में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की, रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. अक्षयनी जर षटकार मारला तर मॅच जिंकून दिली तर परेश मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसाचा प्रश्न नाही, प्रश्न जिंकण्याचा आहे. वी बॉर्न टू विन. इथे कोणी सेल्फी काढायला आलेला नाहीये, प्रत्येक जण इथे जिंकायला आलाय. आणि कोण जिंकणार? 11वा पर्व फाटक डेव्हलपर्स की दापोली फायटर्स. 2 चेंडू 12 धावा. उंच फटका, मात्र चेंडू जमिनीच्या समांतर आहे आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेगकडे. 1 धाव इथे मिळेल. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. आता फक्त दापोली फायटर्स कडे प्रकाश आहे, तर अंधाराचं गडद सावट इथे फाटक डेव्हलपर समोर. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. 1 चेंडू 11 धावा. आणि याच बरोबर